वाचि कवये मुह्यन्ति सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहते परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधून भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरू तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाच्या 64व्या ओवीचा आपण विचार करतो. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहते परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधून. विचार जर केला तर उचित कर्म कोणतं? वर्णोचित उचित कर्म आहे. आपल्या वर्णाप्रमाणे आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे त्याला उचित कर्म योग्य कर्म असं म्हटलेलं आहे. योग्य कर्म आहे ते त्याचा त्याग घडत नाही. आपण का रोज त्याचा विचार करतो सध्या की काय काय योग्य कर्म आहेत. कुठल्या कर्माचं आपण काल पाहिले, डोळे पाहायचे बंद करतात, कान ऐकायचं बंद करतात, तोंड बोलायचं बंद होतं, प्रवचन चालू तरी मरतच राहतात. त्यांना तेही कळत नाही. काय कोणते इंद्रिय शांत राहतात, कोणतीच नाही. काय योग्य कर्म जे आहे ते होतच राहतं, करावं लागत नाही. तुम्हाला श्वासोच्छ्वास घ्या म्हणतो काय, हो श्वास घ्या बरं का, श्वास घ्या बरं का, नाही तर मारतात, श्वास घ्या असं म्हणतो. ती आपोआप होती क्रिया. श्वासोच्छ्वासाची क्रिया आपोआप होते. कानाने काही बाकीचं ऐकू नका बरं का, ते ऐकणारच आणि ते नको ते ऐकणार पुन्हा. ज्याचा आपल्यावर उचित परिणाम होत नाही, अनुचित परिणाम होतो असं आपण ऐकत राहतो. मग ऐकणं बंद होतं काय? नाही. पाहणं बंद होतं का? पाहू नका. पाहू नका म्हणजे पहा विठोबाचे मुख. पाहायचं तर फक्त देवाकडे पहा, देवाला पहा, बाकीचं पाहू नका. ओ देवाला पाहायचं सोडून द्या, हो बाकीचंच पहा. दिवसभर टी व्ही मोबाईल, दिवसभर काय. तेव्हा मला मुद्दा काय सांगायचा आहे की जे उचित कर्म सांगितले मग नैष्कर्म्य होऊ पाहते. जे आपल्या वर्णाच्या प्रमाणे वाट्याला आलेलं जे कर्म आहे त्याचा त्याग करतात आणि मग नैष्कर्म्य स्थिती प्राप्त व्हावी असं वाटतं. तसं नाही आहे, लक्षात ठेवा. काय परी कर्मेंद्रिया प्रवृत्ती निरोधोनी म्हणजे कर्मेंद्रियाची जी प्रवृत्ती तुम्हाला आता सांगितलं, हे कर्मेंद्रिय आहे. कान, डोळे, नाक, रसना, त्वचा हे काय आहेत? कर्मेंद्रिय आहेत. लक्षात. मग कर्मेंद्रिय जे आहेत त्याचा अवरोध करता येतो काय?
अवरोध करता येतो. कुठल्याही कर्माचा अवरोध करता येत हो नाही आहे. परी कर्मेंद्रिया प्रवृत्ती निरोध होणे काय कर्मेंद्रिय जे आहेत त्याच्या प्रवृत्तीला प्रतिबंध करून मग तुम्ही नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊ पाहता. कसं शक्य आहे? बोलू नका. तया कर्म त्याग न घडे. सांगा तुम्ही कोणत्या कर्माचा त्याग करता तुम्ही? कोणत्या कर्मेंद्रियाला बंधन करताय? कोणत्याही कर्मेंद्रियाला बंधन करता येत नाही. कोणतंही कर्मेंद्रिय बंद करता येत नाही. आणि मग त्यामुळे कोणतंही कर्म त्याग करता येत नाही. लक्षात. जे कर्तव्य म्हणी सापडे तया कर्म त्याग न घडे. जे कर्तव्य म्हणी सापडे. जर अंतःकरणामध्ये याचा शोध घेतला तर काय सापडतं? सापडतं ते वेगळंच. शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय सापडले जातात. बाकीचं काही सापडत हो नाही आहे. आणि या विषय प्राप्तीचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य सापडतं का? भगवत चिंतनाचं कर्तव्य सापडतं नाही. मनुष्य देहाचं कर्तव्य सापडतं. काय मनुष्य देह कशा करता भगवंताने दिला हे कळतं माणसाला? नाही कळत. कळलं असतं तर रोज नेमाने आले असते. गारहाणं सांगितलं नसतं. काय कळत नाही ना. फार अवघड आहे. ते कळणे सोपे काय? परमार्थ नोहे लेकुराच्या तेथे व्हावा पोटी अनुताप. अनुताप झाला पाहिजे. तासापुरतक व्हायना काय बरोबर येतील काय सगळे आपल्या? कोणी बरोबर येत नाही, कोणी बरोबर देत नाही. हे ऐकून 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 आपले कान बहिरे झाले. पण त्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही. लक्षात. दुर्दैव आहे आणि पाप आहे. पाप हे लक्षात ठेवा. काय तेव्हा तया कर्म त्याग न घडे. जे कर्तव्य म्हणी सापडे. त्यांच्या मनामध्ये शोधून 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 पाहिलं तरी बाकीचं काही सापडणार नाही. पंच विषयाशिवाय दुसरं काही सापडणार हो नाही. ध्यान धारणा जप तप पूजा अर्चा काहीच नाही सापडत. फक्त पंचविषयाचं सेवन एवढंच आपलं कर्तव्य आहे असं लोक म्हणतात. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. ल्यावं खावं मजा करेल मरून जावं झालं. कोण पाहिले पुढं कुठला जन्म मिळतो कशाचं काय? एकदा जळून गेले की संपलं. अशी आहे लोकांची वृत्ती. म्हणून वरी नटती ते पुढे दरिद्र दान. आणि म्हणून जे कर्मत्यागाचं उघड दारिद्र्य आहे, उघड दारिद्र्य आहे. कर्मत्याग तर होत नाही पण कर्मत्यागाचा सोंग मात्र घेतात. काय घेतात? कर्मत्यागाचा सोंग घेतात. म्हणून हे उघड दारिद्र्य आहे. त्याला काही शास्त्रात शोध घ्यायची गरज हो नाही. हे लक्षात ठेवा. फार मोठं दारिद्र्य जेव्हा त्या ठिकाणी ते आपलं कर्तव्य कळतच नाही. भगवंतानी या देहाची योजना कशा करता केली हे कळत हो नाही. हे लक्षात ठेवा. काय भगवंतच कळत नाही तर कर्तव्य काय करणार आहे? माती. आणि आपण माणसं आहोत त्याची बी आठवण नसते. कुणी जर म्हटलं माणसासारखं वागायचं ना मग वाटतं माणूस काय त्याला आता तुला वाटतं गाढवच आहे काय? जेव्हा लोक म्हणतात माणसासारखं वागत जा मग अरे हो मी माणूस वाटतं असं नंतर वाटतं.
ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा. बस घर धार धन द्रव्य गाडी घोडी मज्जा बस. बाकी आपण कुठून आलो, कुठे आलो, कशा करता आलो, काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, या मूर्ख जीवाला अजिबात कळत नाही. आयुष्य असंच बोंबलत गेलं. कधी देवाचं नाव थोबडात, कधी नाही तोंडात देवाचं नाव. लक्षात ठेवा. काय देव पांडुरंगाजवळ पुजारी असतात, काही घेत असतील, पण ते देवाचं नाव घेतात का? देवाचं आहे म्हणून नाही ना. जे देवाजवळ असतात, जे देवाला आमचं म्हणतात, ते महामूर्खाचे अवलंबी. लक्षात. त्यांना कधी देव धर्म भजन पूजन देवाचं नाव त्यांच्या तोंडात कधी येत नाही आहे. मी काय सांगतोय, ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा. असे इतके आसक्त झाले, घरादारात का तुझ्याबरोबर यानं बांधून दिलं का मूर्खा? धन द्रव्य घर दार गाड्या घोड्या बांधून देतील? नाही. फक्त देवाचं भजन नामस्मरण केलं तर तेवढं बरोबर येतं. कर्मानुगो गच्छति जीव एका. जे कर्म कराल ते साक्षीला तुमच्या बरोबर येते. लक्षात ठेवा. हो, बाकी कोणी येत नाही. बरं झालं पिढागिरी म्हणतात, पण या जीवाला कळत, या मनुष्य जीवासारखा मूर्ख जीव कुठल्याही प्राण्यात नाही. त्या सगळ्या प्राण्याला नियम धर्म आहेत, पण माणसाला काहीच नाही. म्हणून त्याला माणूस म्हणणे सुद्धा लाज. म्हणून ऐसे ते पार्थ विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आणि म्हणून सांगितलं, भगवान म्हणतात अर्जुना, एक महत्वाचा भाग लक्षात. कर्मत्यागाचं सोंग घेणारे लोक आहेत. त्याग काहीच होत नाही. हो, त्याग करू शकत नाही, त्याग होत नाही. पण कर्मत्यागाचं सोंग मात्र घेतात आणि करायचे ते करत राहतात. म्हणून ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता भ्रांती नाही. मग त्यागाचं सोंग आहे. काय विषयाचा त्याग केला म्हणतात आम्ही. काही त्याग केलेला नसतो, काही होत नाही, काही नाही, काही नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याग होत नाही आहे. परमार्थ कळाला तर ते होऊ शकतं. परमार्थ कळत नाही. म्हणून विषयासक्त सर्वथा. अशा प्रकारे लोक, सर्व जीव अशा प्रकारे खरोखर सर्वतोपरी विषयामध्ये अडकलेले आहे. विषयामध्ये अडकलेले. लक्षात. ओळखावे तत्वता भ्रांती नाही. हे जाणून घे अर्जुना. काय भ्रमात राहू नको. विषयाशक्तीचा संशय घेण्याचं काहीच कारण नाही. लक्षात. काय आता देई अवधान. प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. भगवान म्हणतात अर्जुना, देई अवधान. जरा लक्षपूर्वक ऐक ना. भगवान काय म्हणतात अर्जुनाला? जरा लक्षपूर्वक ऐक. अवधान दे याचा अर्थ लक्षपूर्वक ऐक. प्रसंगे तुझं सांगेन. प्रसंग आलाय म्हणून तुला सांगतो. बाकी मला काय सांगण्याची हौस नाही. प्रसंग अवधानात बोलायचं, सांगण्याची हौस नाही आहे. काय प्रसंगे तुझं सांगे.
या नैराश्याची चिन्ह धनुर्धरा. अर्जुना, आता तू लक्ष दे. मी तुला नैराश्य कशाला म्हणतात त्याचं लक्षण, त्याचं चिन्ह मी तुला सांगतो, ऐक. यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्य रभतेर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगो न शक्तः सविशिष्यते. भगवान या 3ऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात. जरा लक्षपूर्वक ऐक अर्जुना. प्रसंग आला म्हणून सांगतो. मला काही मुद्दाम तुला सांगायची गरज नाही. मला एवढा वेळही भगवंताच्या मागे तेवढा काम उपाधी. पोषितो जगाशी एकला. त्याच्यामुळे कमी उद्योग आहे, त्याच्यामध्ये फार उद्योग आहे. हो, ते काही रिकामा नाही आपल्यासारखा रिकाम टेकडा काय. हो, तो सर्व जगाचा व्यवहार त्याला पाहावा लागतो काय. म्हणून तर आलाय प्रसंग, म्हणून मी तुला सांगतो अर्जुना. काय यस्त्वेन्द्रिया आणि मनसा अनासक्त पुरुष काय विषयारंभ नियम्यारभतेर्जुन विषयासक्त पुरुष. विवेकी मनाने जे ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियाचं जे नियमन आहे, ज्ञानेंद्रियाचं जे कंट्रोल करणं आहे, ते कंट्रोल करून कर्मेंद्रियाने तर होणारच कर्म. ज्ञानेंद्रियावर कंट्रोल करता येईल, कर्मेंद्रियाने कर्म झाल्याशिवाय राहणार हो नाही आहे. मग कर्मेंद्रिय जे आहेत ते शास्त्रविहित कर्म त्यांनी करावं. पण कसं करावं? निष्काम कर्म करावं. कुठल्याही प्रकारे कर्माच्या फलाची इच्छा करू नये. कर्मेंद्रिय कर्मयोग अशक्त सविशिष्य. आणि म्हणून अर्जुन अनासक्त बुद्धीने कर्म करावं. तो दांभिकापेक्षा श्रेष्ठ आहे. जो अनासक्त बुद्धीने कर्म करतो, ज्ञानेंद्रियावर कंट्रोल ठेवतो, कर्मेंद्रियाने वर्ण उचित विहित निष्काम कर्म करतो, तो दांभिकापेक्षा श्रेष्ठ आहे असं भगवान सांगितलं. उगीच दांभिकपणा करायचं लोकांना दाखवण्याकरता नाही. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. जे अंतःकरणात निश्चय आणि दृढ असतात आणि जे दृढ असतात त्यांच्याच कडून परमार्थ होतो. जे दृढ नसतात त्यांच्याकडून परमार्थ नाही. माऊली सांगतात की नाही? काय सांगतात? काही सांगतात. काय सांगतात? दगडन दोंडे काय सांगतात माऊली? एक तत्व नाम. मी तो शब्द आलाय ओवी म्हणून सांग. एक तत्व नाम दृढ धरी मना मग हरीशी करुणा. या मूर्खाला येणार नाही त्याला काही येईल. फक्त करुणा आली तर सद्गुरू संत आणि भगवंत. बाकी कोणालाही करुणा येत हो नाही. लक्षात ठेव. आनंद आणि जाळतात मस्त येतात आणि खातात. पुन्हा आठवण सुद्धा करत ओ नाही येत. लक्षात. म्हणून म्हटलं या की अंतरी दृढ पाहिजे.
दृढतेशिवाय स्वहित साधल्या जात नाही. दृढतेशिवाय परमार्थ होत नाही. दृढतेशिवाय भजन ज्ञान काहीही होत नाही. दृढतेला फार मोठं महत्व आहे. उगीच जमलं तर जमलं ना ते जय जमलं असं नाही. आपलं तसंच आहे ना काम. जमलं तर जमलं, नाही तर तिकडेच गेले बमलत. अशी आहे आपली परिस्थिती. दृढता येणं शक्य नाही म्हणू शकत नाही. दांभिकपणा आहे सगळं. लक्षात काय सगळं काय आहे? दांभिकपणा आहे. दृढता येणं अवघड आहे. परमार्थामध्ये संसारात दृढता असते. संसार दृढतेनं करतात माणसं. जणू त्याला उरावर बांधून न्यायचे. मोठ्या दृढतेनं करतात. मानणं खाली जाऊ, शांत बसत जाऊ. काय एक दिवशी याची मान हातवायची. बोलू नका मला बाकीचं. काय मी काही ब्रह्मचारी माणूस नाही आहे. मी ग्रस्तीच आहे. आम्ही काही नुसते चालू नाही इथपर्यंत पांढरं उन्हाने करत. काय जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, जो अंतःकरणामध्ये ज्याचा दृढ म्हणजे निश्चय आहे. दृढ निश्चय. दृढ निश्चय परमार्थाच्या ठिकाणी दृढ निश्चय असणं हे फारच कठीण आहे. म्हणून तर संतांना असं म्हणावं लागलं किंवा परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी असं म्हणावं लागलं. परमार्थ सोपा, परमार्थ नोहे सुळावरली पोळी असं म्हटलं त्यांनी. खूप बरं आहे. ते सोपं नाही हो. परमार्थ फार अवघड आहे. तेव्हा माणसाला जेवढा प्रपंच आवडतो तेवढा परमार्थ आवडत नाही. पण परमार्थ आहे का संसार? नाही. हेही आम्हाला कळत नाही की मूर्ख आहे म्हणून. संसार आहे का? माळकरी रोज म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार. मारा थबाडीत झाला. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार. म्हणू नका ना. कुणी सांगितलं मला म्हणायला? नुसतं म्हणायचं काय? नुसतं म्हणण्याने काही फळ मिळत नाही. लक्षात. त्याप्रमाणे जर आपला आचार विचार असेल तर त्याला महत्व आहे म्हणण्याला. नाही तर काहीच मंडुकी वटवट न जायची ताठा नित्य खटा टोको. मंडुकी वटवट तैसे तेगा. म्हणून बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोसे मन झाले हवं भरी, परती माघारी घेत नाही. तेव्हा म्हणून भगवान अर्जुनाला सांगत आहे ते इंद्रिया आज्ञान करीती हम बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. बाहेरून जे लोकांना दाखवण्याकरता वा वा काय भस्म सगळ्या अंगाला लावलंय. लोकांना पाहिलं जोरात ना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय भगत आहे वा. भगत का भक्त. पण चला वा निदान म्हणणारे बरे. न म्हणणाऱ्या मूर्खापेक्षा म्हणणारे शहाणे म्हणवतात. काय काही तर देवाचं नाव घेतच नाही. खटपट करता गेला सारा आणि राम राम म्हणायला गेले की बसले दापशे. अशी परिस्थिती. म्हणून म्हटलं या ठिकाणी बाह्य तरी रूढ लौकिक जायचं. लोकांना दाखवायला परमार्थ करता काय? लोकांना दाखवण्याकरता नव्हे, काय आपल्या उद्धाराकरता परमार्थ करायचा.
परमात्मा कळावा, परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्याकरता परमार्थ करायचा आहे. परमार्थ सोंग नव्हे, परमार्थ ढोंग नव्हे. लक्षात. तो इंद्रिया आज्ञान करी, विषय भयन विषयाचे भयन धरी. तो पुरुष जो आहे तो इंद्रियाला कुठल्या प्रकारचं कंट्रोल करत, म्हणजे मोकट असं काय, मोकटही नसतं आणि कंट्रोलही करत, त्याला गरजही नाही त्याची. लक्षात ठेवा. तो इंद्रिया आज्ञान करी, विषयाचे भयन धरी. सामान्य लोक असतात त्याला कशाचं काही वाटत नाही, तो इंद्रियावरही कंट्रोल. पण ज्ञानाचा विचार मी सांगितला की ते इंद्रियावर कंट्रोल करत नाही. का? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कारण त्या इंद्रिया ताब्यातच असतात, त्यांना कंट्रोल करण्याची गरज पडत. सामान्य जीव इंद्रियाला कधीच कंट्रोल करतो. काय? इंद्रिय म्हणतील त्याप्रमाणे तो वागत राहत. म्हणून माऊलीला शेरा मारावा लागला. मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धनी. इंद्रिया आज्ञान करी, विषयाचे भय न धरी. विषयाची भीती कधी वाटत, मग काय होईल याने याचा विचार तो कधी डोक्यात घेत ओ नाहीये. लक्षात. मोकळ्या मनाने पंचविषयाचं सेवन करत राहत. प्राप्त कर्मा नाभेरी, उचित जे जे. दोघांचं सांगितलं, ज्ञानाचं आणि अज्ञानाचं. प्राप्त कर्म जे आहे आपल्या वाट्याला आलेलं, त्याचा कधीही तो अभेर करत ओ नाहीये. लक्षात. अर्थातच अनासक्त अनासक्त वृत्तीनं तो व्यवहार करत असतो, अनासक्त वृत्तीनं तो विषय भोगत असतो. अनासक्त वृत्ती, अनासक्त वृत्तीनं जर विषय भोगले तर मग परमार्थाची हानी होत नाही. आसक्त बुद्धीने जरी विषय भोगले तर मात्र परमार्थाची हानी नक्की होते. लक्षात ठेवा. असं विचार. प्राप्त कर्म न अभेरी, उचित जे प्राप्त कर्म आहे त्याचा तो कधीच अभेर करत नाही. ते वाट्याला आलेले कर्म करत राहतो का होतं. तो कर्मेंद्रिय कर्मी रहाटता तरी न नियमी, परी तेथींची उर्मी झाकोळे ना. अर्थात असा जो पुरुष आहे ना, कर्मेंद्रिय कर्मी, तो पुरुष जो आहे तो कर्मेंद्रियांचे कर्म करत नाही असं नाही. कर्मेंद्रियांचे कर्म करत असताना त्याला त्यापासून आवरत नाही. नियम न करी, परी तेथींची उर्मी झाकोळे ना. परंतु त्या कर्माचा जो कर्तृत्वपणा आहे तो मात्र घेत नाही. त्या कर्मातला जो कर्तृत्वाचा अभिमान आहे तो अभिमान घेत नाही. आणि म्हणून तो कुठल्याही प्रकारच्या विकाराने झाकल्या जात नाही. म्हणजे विकारी होत नाही. लक्षात ठेवा. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तो कामना मात्रे न घेपे. तो कुठल्याही प्रकारच्या विषयाची इच्छा मनात त्याचा जप करत नाही. कामना मात्रे न घेपे,
मोहमळे न लिंपे, अज्ञानामुळे मोह हा एक मालिन्य आहे, त्यामध्ये तो कधीही मळाने मलिन होत नाही. लक्षात त्याला दृष्टांत दिला, जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र. पाण्यात असतं कमळाचं पान, पण त्याला पाण्याचा लेश लागत नाही. म्हणून संसारी असावे आसोनी नसावे. संसारात तर प्रारब्धाप्रमाणे राहावं लागेल, पण संसार आपल्यात नको आहे. संसारात पाण्यात नाव राहे ना का, काही होणार नाही. पण पाणी जर नावात आलं तर बुडाल्याशिवाय राहणार. तसं संसारात असावं, पण संसार आपल्यात. आसोणी संसारी जिभे वेग करी. पुढं काय म्हणतो नक्की? वेदशास्त्र हात बरं करून सांगतात, लक्षात ठेवा. आसोणी संसारी जिभे वेग करी. जिभेला वेग दे. कशाचा? कशाचा वेग दे? नामस्मरणाचा. जिभे वेग करी, मग संसाराची बाधा होणार. इथं म्हटलंय ओवीत, जैशी जळी जळे न शिंपे पद्मपत्र. ज्याप्रमाणे पाण्यात कमळाचं पान राहतं, पण त्याला लेश लागेल. पद्मपत्र निवांसा. तैसा संसर्ग माझी असे, सकळा सारिखा दिसे. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा संसर्ग माझी. असा आहे संसर्ग, म्हणजे लोकात राहावं लागतं माणसाला. लोकाला सोडून राहता येतं का? नाही राहता येत. संसर्गा माझी असे म्हणजे तो लोकाच्या संगतीत राहतो, पण लोकासारखं वागत. दारुड्याच्या संगतीला गेलं की दारुड्या झाला की वाटोळच सगळं. काय दारुड्याच्या संगतीला गेलं किंवा तो दारू पिणारच आणि वाटोळं होणारच त्याचं. काय मी काय सांगितलं? संसर्ग माझी असे, माणसामध्ये तो राहतो, पण माणसाचे गुणधर्म घेत नाही. गुणधर्म संतांची घडले. माणसाचे कोणाचेही गुणधर्म घेऊ नाही, कारण प्रकाराचे 3. आणि तुका म्हणे केले जन. म्हणून लोकाला सोडून जंगलात जाऊन राहू काय? आता जंगलात गेलात तरी तिथेही माणसं असतात. कुठं जरी गेलात, बद्रीनाथ पर्यंत गेले लोक. काय कुठेही निवांतता राहिली हो नाही आहे. पण संसर्गा माझी असे, सकळा सारिखा दिसे. तर माणसात असतो. नागवा राहतो काय? माणसात राहतो आणि माणसासारखा दिसतो. लक्षात आलं का? सकळिका सारिका दिसे. माणसात राहतो, माणसासारखा दिसतो. त्यांचे कपडे घालतात, हेही कपडे घालतो. का नागवा फिरतो काय? नाही. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब. काय? पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब, त्याला आभास म्हणतात.
पाण्यात बुडाला, हो खरं बुडाला. कोण? सूर्य बुडत असतो काय पाण्यात? तसा हा माणसात जरी राहिला तरी माणसासारखा दिसला तरी संत नवती जगा माणसा त्या सारिखे. काय संत हे कधीच माणसासारखे दिसले तरी माणसासारखे नसतात. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. काय हो, दिसायला जरी माणसासारखे असले तरी ते माणसासारखे नसतात, ते देवच असतात. तैसे सामान्यत्व पाहिजे तरी साधारणची देखीजे. त्याप्रमाणे त्या पुरुषाकडे पाहिलं आपल्याला कळत सुद्धा नाही आणि कळूही नाही, कळतही नाही आणि कळू सुद्धा. जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाण निमग्न तो. कळूही नाही. कळून तरी काय होतं? कळलं म्हणजे लोकात काही बदल होतं का? म्हणून सामान्यत्वाने पाहावं, राहावं आणि सामान्य दिसावं. तैसे सामान्यत्व पाहिजे त्या माणसाकडे, त्या पुरुषाकडे सामान्य रूपाने. कळले का तुम्हाला? कळले? ज्ञानोबा आहे त्या काळात कळले, तुकाराम महाराज कळले, नामदेवराय कळले, नाथराय कळले. कोणचे संत कळले सांगा ना? लोकांनी आतोनात छळ केला. कळले असते तर छळ केला नसता, लक्षात ठेवा. म्हणून सामान्य रूपा माणसाप्रमाणे ते सामान्यच असतात, सामान्य दिसतात, सामान्य नसतात. सामान्य दिसतात तरी साधारणची देखीजे. सामान्य माणसासारखंच दिसतो तो. एरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची. विचार करून जर पाहिलं तर अशा ज्ञानी महात्म्याचं जे स्वरूप आहे, वास्तव जे रूप आहे, ते वास्तव रूप कळत नाही. आपल्याला वाटतं आपल्यासारखे त्याच्यात आपल्यात काय, त्यांना बायका पोरे, आपल्याला बायका पोरे, त्यांना घरात राहत. अरे ते इतकं सोपं नाही. सगळ्या साधू संतांना हे चौघं भावंड सोडले तर चांगलं होतं. म्हणून काय सगळ्यासारखे होते काय ते बाकीच्यासारखे? हो नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून ते वेगळेच असतात. झालं काय? तैसे सामान्यत्व पाहिजे तरी साधारणचे देखीजे. एरवी निर्धारिता नेणीजे सोय द्यायची. विचार करून जर पाहिलं तर वास्तव त्यांचं जे स्वरूप आहे ते नाही कळत. आम्ही नेहमी आमच्या चष्म्यातूनच त्यांच्याकडे पाहत राहतो. म्हणून कळत त्यांच्याकडे पाहण्याकरता चष्मा बदलून पाहावा म्हणजे ते कळत असतात. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्ञानी अज्ञानी यांचं लक्षण अर्जुनाला स्पष्टपणे सांगत आहे. तेव्हा धरणी सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडलिक वरदा. आता
सीताराम हनुमान सीता